बऱ्यापैकी म्हणजे दरवेळेस होतं का? दरवेळेस होत नाही. आता मी 4 नंबर बस चेक करत होतो. गेली 2 तरी बसला दिसला नाही. आणि बसवाला ड्रायव्हर थांबलाही नाही प्रॉपर. अच्छा. म्हणजे लाईव्ह ट्रॅकिंग होत नाही असं म्हणताय तुम्ही? हां, थोड्या प्रकारे नाही होत आणि काही-काही बाबतीत होते. थोड्या बसेस होते, थोड्या बसेसचं नाही होत. अच्छा. मग याबद्दल काही पी-एम-सीला सुधारणा करायची म्हणली तुम्ही तर काय सांगाल? प्रॉपर ट्रॅकिंग पाहिजे. कारण की आता तिकीट पण दरवाढ झाली म्हणल्यावरती प्रॉपर हे पण भेटलं पाहिजे. अच्छा. तुम्ही रोज कुठून प्रवास करता? संगमवाडी, संगमवाडी. एस-पी कॉलेज. काय? संगमवाडीचं एस-पी कॉलेज. किती वेळ लागतो तुम्हाला? अर्धा 1 पाऊण तास. तुम्ही म्हणताय आता बस प्राईस हाईक पण झाली तर त्याबद्दल आता पी-एम तुम्ही म्हटलं की पी-एम-पीएलचं लाईव्ह ट्रॅकिंग पण होत नाही आहे. तर त्याबद्दल काय? ट्रॅकिंग व्हायला पाहिजे बसेसला आणि बसवाले प्रॉपर त्याच्या स्टॉपला थांबले पाहिजे. अच्छा. की बसचे ब्रेकडाऊन होतात वगैरे किंवा बस टायमिंगवर. आता हा स्टॉप आहे गुडलकचा. इथं माझी बस आली, मी पळत आलो तरी बसवाला थांबला नाही. बसवाला पुढे जाऊन थांबला आहे. इथं नाही थांबलं तर एस-पी कॉलेज तिथं झालं होतं. एक्झाम्पल त्यांनी बराबर थांबलं पाहिजे. जर का माणूस उतरणार असेल तर स्टॉपलाच थांबायला पाहिजे. तुम्ही पी-एम-सीतून प्रवास करता का? हां, मी रोज करतो. कुठून कुठे? विद्यापीठ ते रेकण कुठे कधी दुसरा मार्ग यूज केला आहे का? हां, भरपूर म्हणजे रविवारी मी असं फिरतो कुठं पण सगळीकडे फिरतो. अच्छा. आणि आपली पी-एम-पीएल ॲपबद्दल माहिती आहे का? हां, त्याच्यावरती चालू आहे सगळा प्रवास माझा आता सध्या. त्याच्यावर रिअल टाईम ट्रॅकिंग वगैरे आहे किंवा मग ऑनलाईन पेमेंट आहे तर त्यापैकी काही बेनिफिट? ऑनलाईन पेमेंट ते मी सगळं पी ॲपनेच करतोय. पण जे रिअल टाईम वगैरे तुम्ही म्हणता ना ते काही एवढं मला चांगलं वाटत नाही. चांगलं नाही वाटत म्हणजे नक्की काय? तिथं काही दाखवत नाही व्यवस्थित म्हणजे रिअल टाईममध्ये ते. बसचा असतो रिअल टाईम पण ते बस काय रिअल टाईमवरती येत नाही. मला हे माहिती नाही. म्हणजे रिअल लाईव्ह अपडेट नसतं बसचं की बस कधी येणार आहे किंवा ब्रेकडाऊन आहे. तर याबद्दल कधी कंप्लेंट केली का? पी-एम-पी-एलवर ॲपवर कंप्लेंटचं पण ऑप्शन आहे? ते बघितलं पी ॲप वगैरे नाही बघितलं. कंप्लीट वगैरे पण नाही केली मी आता. त्याच्यात कंप्लेंट करायची म्हणजे तर कराल का तुम्ही? नाही आता नक्की करत तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे आता करावं लागणार आहे मला. आता माहीत पडलं मला की तिथं कंप्लेंटचं पण ऑप्शन आहे. आणि जर तुम्हाला माहिती आहे पी-एम-पीएल ॲपबद्दल असे पण लोक आहेत का तुम्हाला माहिती आहे की ते आपण ॲप यूज नाही करत किंवा मग वगैरे? हां, भरपूर लोक आहेत की जे अजून पण ॲप यूज नाही करत. मित्र पण आहेत माझे क्लासमेट पण आहेत. जर तुम्हाला पी-एम-सीला सल्ला द्यायचं म्हटलं पी-एम-पीएलला तर तुम्ही काय द्याल पी-एम-पीएल ॲपबद्दल? आता लोकांचं यासाठी जास्त त्यांना त्रास आहे म्हणून त्यांनी ॲप लॉन्च केलं पण ते ॲप जास्त तुम्ही कसं सांगताय यूजमध्ये चांगलं येत नाही तर तुम्ही काय सल्ला द्याल? काय त्याच्यामध्ये बदल असं वाटतं तुम्हाला झाला पाहिजे? आणि ॲपबद्दल थोडं हे केलं पाहिजे म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे लोकांमध्ये पोहोचवलं पाहिजे. लोकांना समजून सांगितलं पाहिजे. काही वर्कशॉप घेतले पाहिजे की जे अजून म्हणजे जे शिकलेले लोक नाहीत त्यासाठी पण त्यांनी हे काही एज्युकेशन वगैरे हे केलं पाहिजे. अवेअरनेस हे केलं पाहिजे. आणि लाईव्ह ट्रॅकिंगला तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल काय अपडेट? लाईव्ह ट्रॅकिंगचा आता सध्या माझा अनुभव चांगला नाही लाईव्ह ट्रॅकिंगचा. त्याच्यामुळे त्यांनी थोडंफार इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. जसं तुम्ही पाहिलं पुणेकरांमध्ये खूप फ्रस्ट्रेशन आहे की पी-एम-पीएल लाईव्ह ट्रॅकिंग होत नाही आहे. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तर ॲपचा वापर होतो आहे पण फक्त लाईव्ह ट्रॅकिंगसाठी जसं ब्रेकडाऊन वगैरे असेल तर या प्रश्नांची उत्तरं नागरिक मागत आहेत. तर यावर पी-एम-सी काय पावले उचलून आपण लक्ष देऊया?